संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफल झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवरुन विसंबे सर्वता, बाप रखुमा देवरुन विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. विठ्ठल 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 ज्ञानदेपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर. आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा भगवंताच्या दर्शनाचा आलेला अनुभव या अभंगातून महाराज. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरेश्वर अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. गेली अनेक वर्षापासून श्री क्षेत्र सातोना आपल्या सातोना गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. तशी काय माझी नव्हती, आता करवली म्हणून असू द्या. नाही काय झालं जिजा, अगोदर फोन आलता बघा मला तारखेसाठी. फोन आला होता, ते म्हणले 2 तारीख रिकामी आहे का. मी म्हणलं हो का, म्हणले नाही तुमचं कीर्तन 5व्या दिवशी टाकू, 5व्या 6व्या दिवशी. मी म्हणलं चालतंय चालतंय. म्हणले ते तसंच चाललं तर अजूनच चालायचं फोनच नाही तेव्हापासून. पुन्हा म्हणले तुमचा लागलाच नाही. चला नशिबात असल्यावर काय येण्याचा योगच असं काहीतरी पूर्व पुण्य म्हणा, काय माहित कोणाची होती, तर पण असू द्या. पुन्हा येण्याचा योग. बराच तरुण मंडळींचं हे नियोजन आहे, द्यावेत तेवढे तरुण मंडळीला धन्यवाद थोडेच. मी म्हणतो एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाज. तरुण मंडळीच्या विशेष मार्गदर्शनातून सहकार्यातून शरीरभक्तपरायण जिजा आहेत, शरीरभक्तपरायण गुरुस्थानी असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व तसेच गुरुवर्य चंद्रकांतजी महाराज गुंजकर महाराजांचं मार्गदर्शने कीर्तनाला उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक असं जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद तुकाराम जिजा बिडवे जिजा उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे बंडू महाराज खरात, बरोबर, सिरसगाव. मी महाराजांना खूप दिवसापासून ओळखतो, पण माझीच कोणाला ओळख नाही. होईल हळूहळू. श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे संजय महाराज फोके. श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद ज्यांनी आता सुरुवातीची चाल म्हणली ते ब्रह्मा महाराज येवले पाटोदा. श्री हरिभक्तपरायण ज्यांचं आळंदीमध्ये नाव आहे, असं स्तुती म्हणून नाही, कारण की त्यांच्यासोबत मी एकदा कार्यक्रमाला पण होतो. आमचे श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज टाके मृदंगाचार्य, आठवतं का डेहण्याला होतात बघा आपण, हो मी गायन करीत होतो तेव्हा. असं महाराजांचं खूप नाव आहे मोठ्या आळंदीमध्ये. असो श्री हरिभक्तपरायण आमचे रामायणाचार्य अंकुश महाराज सागडे, बरोबर, नाही नाव ध्यान पण मलाच विसरायचे. असं श्री हरिभक्तपरायणचे गेलं बघा आता सिद्धू महाराज, आता योगेश महाराज,
माईक द्यावे तेवढे धन्यवाद माईक सिस्टमवाला. हा टाचन पडले तर आवाज येईल ना. काही ठिकाणी मायका हातून हाणून पाहावं लागतो चालू नाही नाही खरं आता फिरणारी माणसाच्यात ना. हो हो असेच काही ठिकाणी पण खरं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला आहेत. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कीर्तनाला उपस्थित मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो. कोणाचं नाव जर चुकून राहिलं असेल तर काय करतो, ज्यांचं नाव राहिले का त्यांच्या चरणावर इथूनच माता ठेवतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार करी संताच्या, यावार या वारकरी संतांच्या. आजे संसार सुफल झाला गे माये, आजे संसार सुफल झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. या अभंगातून ज्ञानोबा राय भगवंताच्या दर्शनाचा आलेला अनुभव प्रगट करतात. तसा ज्ञानोबरायांचा अनुभव हा सामान्य नाही बरं, प्रतिज्ञापूर्तीचा अनुभव आहे. प्रतिज्ञापूर्तीचा अनुभव आहे ज्ञानोबरायांचा. काय जीवही प्रतिज्ञा करतो जिजा, देवही प्रतिज्ञा करतो आणि संतही प्रतिज्ञा करतात. मी ज्ञानोबरायांच्या प्रतिज्ञापूर्तीचा अनुभव सांगतो. जीव सुद्धा प्रतिज्ञा करतो गुरुजी, पण काय जीवाच्या प्रतिज्ञेला एवढं विशेष महत्व नाही. जीवाच्या प्रतिज्ञेला महत्व नाही का, जीव आज प्रतिज्ञा करतो थोड्या वेळाने लगेच सोडून देतो. लगेच एक जण म्हणला महाराज तुमच्या समोर आहे बघा, पाय बघा उद्यापासून गायच्या खाणारच नाही. परवा दिवशी भेटला पुन्हा माझ्या एकच मुळू लागलं. मी म्हणलं आता रे हरपाल्यानेच वाटायले तसं म्हणलं. मग मला सांगण्याचा मुद्दा जीव जिचा आज प्रतिज्ञा करतो लगेच सोडून देतो, म्हणजे त्याच्या प्रतिज्ञेला एवढं विशेष महत्व नाही. थोडं धाडस करून बोलतो, देवाच्या प्रतिज्ञेला सुद्धा विशेष महत्व नाही महाराज. देवाच्या सुद्धा का, महाभारत तुम्हाला तर माहिती, महाभारत युद्धामध्ये भगवंताने काय प्रतिज्ञा केली ती, मी हातात गायच्या घेणार नाही, मी हातात शस्त्र धरणार नाही. तुम्ही फोरकी लावून ऐका बघा, निघून जाती गाडी काय काय हो ना. मी हातात शस्त्र धरणार नाही म्हणले. आणि जेव्हा युद्धामध्ये अर्जुन घायल व्हायला लागला, समोर पितामह भीष्माचार्य आणि अर्जुनाचं युद्ध चालू झालं महाराज. अर्जुन युद्धामध्ये घायल व्हायला लागला. घायल झालेला पाहिला देवांनी, अर्जुनाकडे पाहिल्याच्या नंतर महाराज देवाने रथातून खाली उडी टाकली. रथातून खाली उडी टाकली, रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि भीष्माचार्यावरती धावून निघाली. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, हो 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 धनुर्धरा रक्षिले, भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, तुम्ही लयच लवकर येऊन बसला स्टेशनवर. गाडी लांब आहे अजून. हो भीष्मपण केला खरा. केला कधी केला आणि 2 मिनिटांनी केला. थांबा मी सांगतो कधी केला. हो म्हणजे भगवंतानं रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि कोणावर धावून गेले, भीष्माचार्यावरती धावून गेले. अर्जुनानं पाहिलं, अर्जुनानं पाहिल्याच्या नंतर अर्जुनानं रथातून उडी टाकली आणि देवाचे पाय धरले. देवाचे पाय धरले. देवाला म्हणाला, देवा मी मेलो तरी चालन, पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे. तुमची प्रतिज्ञा मोडली नाही पाहिजे. आणि देवा अर्जुनाकडे पाहून हसले महाराज. काय ते आता अर्जुनामुळेच केलेलं होतं शेट. काय विशेष भगवंताचं प्रेम कोणा असेल तर अर्जुनच होतं महाराज. हा ते आहे 4थ्या अध्यायात वर्णन येतं, जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माते देवकी, जे न सांगे बंधू बळी भद्रासी, ते कोई मोठेशी बोलत, मोठेशी आपले अर्जुनेशी बोलत, ती जुळत आहे कुंकू असं दे. हो देवी लक्ष्मी एवढी जवळीक
बायकोला पण नाही सांगितलं. बारीक सारी गोष्ट मला बायकोला सांगते ना. मला काय अनुभव नाही बरं अजून. नाही हे मला तुम्हाला सांगायचं मग झालं ना. बरोबर. पण भगवंतानं ज्ञान सांगताना बायकोला सुद्धा सांगितलं नाही महाराज. मग कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं महाराज. जे ना काय येत जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरूपम कैसे पार्थ यांनी सर्वोत्तम पुण्य केले. काय त्या विशेष अर्जुनाचं पुण्य असेल महाराज. हो मग एवढं विशेष भगवंताचं प्रेम अर्जुन होतं महाराज. अर्जुनानं देवाचे पाय धरले आणि देवाला म्हणाला, देवा मी मेलो तरी चालन पण तुमची प्रतिज्ञा नाही मोडली पाहिजे. भगवंताने अर्जुनाकडे पाहिलं ना अर्जुनाला म्हणले, अर्जुना मग अरे माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालन पण माझ्या भीष्माची खरी झाली पाहिजे. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. काय असते जिजा प्रेमामध्ये आपल्या सुख दुःखाचा विचार नसतो. मग ज्याच्या आपलं खरं प्रेम आहे ना त्याच्या सुख दुःखाचा विचार असतो. प्रेमामध्ये आपलंच बोलणं खरं करण्याचा ह्याका नसतो घेतलेला. ज्याच्या आपलं खरं प्रेम आहे त्यांचंच बोलणं खरं करायचं असतं महाराज. हो म्हणून मला एवढाच मुद्दा हा मांडायचा आहे. देवानं प्रतिज्ञा मोडलेली का नाही? देवाने सुद्धा प्रतिज्ञा सोडलेली दिसून येते महाराज. म्हणजे देवाच्या सुद्धा प्रतिज्ञाला विशेष महत्व नाही, जीवाच्या प्रतिज्ञाला विशेष महत्व नाही. विशेष महत्व आहे संतांच्या प्रतिज्ञाला. संतांच्या प्रतिज्ञाला विशेष महत्व आहे. मी ज्ञानोबरांच्या प्रतिज्ञेचा विचार मांडत होतो पण ज्ञानोबरांनी सुद्धा प्रतिज्ञा केली होती. कोणची? अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद मरीन देवीन. आनंद मरीन देवीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद अवघाचे संसार सुखाचा करीन ही ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे. आणि संतांची प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मुद्दा मांडत होतो जीवाच्या प्रतिज्ञेला विशेष महत्व नाही, देवाच्या नाही संतांच्याच प्रतिज्ञेला विशेष महत्व आहे. का? पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरा म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन तैसा वागविलास विस्तारू गीतार तेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. सगळा संसार सुखाचा करीन म्हणे. दिसो परत तो डोळा पाव सुखाचा सोहळा रेगो महाबोध सुकाळा माझी विश्व. अहो पूर्ण संसार सुखाचा करीन म्हणले. अवघे आळंदी सुखाची करीन असं नाही म्हणले. पूर्ण महाराष्ट्र सुखाचा करीन असं नाही म्हणले. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणले महाराज. हो पण जिजा त्यात ज्ञानोबरांची भाषा आहे बघा कुठं कुठं. संसार दुःख मूळ चौकडे. ज्ञानोबरा म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन. त्यात ज्ञानोबरांची भाषा आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी तैसे सुख निद्रा अंतुरणी इंगळाचे. पाहावं लागतं कोणाकोणाच पाठी कसं म्हणजे पुन्हा बोलाय पुढं. हो इंगळाचे. जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी जेत उदय होत असता लागे. अशीच होई बघा पुढचं आठवलं तर सांगा. जे लोकीचा चंद्रू क्षयरोगी जेत उदय होत आजचा लागी. दुःख लेऊनी सुखाचे अंगी सळीत जगाते. विठाल विठाल ज्ञानोबरा सांगतात संसार दुःखमुळे. तेच ज्ञानोबरा म्हणतात अवघाचे संसार सुखाचा करीन. कस काय ज्ञानोबरा तुम्ही असं बोलता? तुम्ही म्हणता सुखरूप संसार अवघा संसार सुखाचा करीन. संसार दुःखमूळ हे तुमचेच दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे ही भाषा आहे. असं म्हणलं काय संसारामध्ये दुःख आहे पण कोणाच्या दृष्टीने? संतांच्या दृष्टीने नाही. मग आज्ञेने माणसाच्या दृष्टीने. संसारामध्ये दुःख आज्ञेने माणसाच्या दृष्टीने. आणि गुरुजी आज्ञेने माणसाच्या दृष्टीनं दुःख नाही, पावलं पावली दुःख आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पावलं पावली दुःख आहे महाराज आज्ञेने माणसाच्या दृष्टीने. एक जण लोकाच्या आग्रहावरून वारीत गेला.
माऊली सांगत असतात बघा, शिंदे माऊली दृष्टीने. ते म्हणतात लोकांच्या आग्रहावर वारीला गेला, जातच नव्हता पण लोकांनी आग्रह केला, चल म्हणले काय गावाकडे. त्यांचं ऐकून वारीत गेला. वारीत गेल्यानंतर स्नानाला गेला इंद्रायणी. स्नानाला गेल्यानंतर काय झालं, आंघोळ करताना याची घड्याळ हरपली पाहिजे. 1000 रुपयाची घड्याळ हरवली. 1000 रुपयाची घड्याळ हरवली, पाहिली तर सापडलीच नाही. थन 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 थनाच करीत आला. कुठं? धर्मशाळा रावट्याच्या ठिकाणी. नाचतच आला. म्हणला एक तर मी या निघालो म्हणला वारीला, तुम्ही आणलं, निघालो गावाकडं, थांबायचं नाही मला 10 मिनिटं सुद्धा. घड्याळ हरपलं म्हणला. ते म्हणले हरपू दे, घड्याळ आहे का मला आपलं, हे जाऊ दे. घड्याळ हरवलं म्हणला माझं. घड्याळ हरवू कलमा करायला लागला. चाललो गावाकडं. निघाला महाराज पळशी घेऊन. पण त्याच्या मनात आलं गुरुजी जाता जाता एकदा डबल इंद्रायणी जाऊनच येऊ म्हणला. पुन्हा इंद्रायणी गेला. घड्याळ सापडू लागला. काय चुकलं का? नाही ना. हो ना. एक जण संपले हसत होता एकटाच. येडा झाला का असू दे. आणि तिथं गेल्यावर जिचा काय झालं, घड्याळ सापडू लागला. घड्याळ सापडताच घड्याळ तर नाही सापडी, दगड बाजूला सारला ना अंगठी सापडली. शेजारच्याला दाखवली, केवढीची अंगठी? शेजाऱ्यानं 5000ची म्हणला. 5000ची? नाचतच आला पुन्हा रावट्या. चला म्हणला दिंडीत. काय गावाकडे नानबा तुकाराम, चला द्यायचोच खवाळा पुन्हा. ते म्हणले काय झालं अचानक यायला कुठे सांगतो अंगठी सापडी म्हणून. हो, निघाला महाराज उड्या मारीत निघाला. मला सांगायचंय, घड्याळ हरवली तेव्हा दुःखी झाला, अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला. पण हे तरी सुख कायम टिकटकाची झालं. आला नाचत पंढरपूर लोक आला, गावाकडे आल्या घरी पडशी ठुली आंघोळ करणं. सोनाराच्या दुकानात झालं, अंगठी मोडा. सोनाराच्या दुकानात गेला. म्हणला 4000 रुपयाला पट्ट्या फायदे ते. म्हणला लगेच अंगठी घड्याळ घेऊ एक दुसरं 1000 रुपयाचं. सोनाराकडे गेला. सोनारा मला ही घ्या अंगठी 5000 द्या. सोनारा म्हणला गप. हा, इतक्या गडबडीत कसं? मी का जाते सोनार म्हणला आताच आहे का. सोनारानं काय केली, ते कसोटी घासली अशी पाहिली, बाहेर आला, खिशात घातला 40 रुपये दिले. 40 रुपये कस काय बाजारी मला. होय बाई, सांगण्याचा मुद्दा आहे, घड्याळ हरवलं तेव्हा दुःखी झाला, अंगठी सापडली तेव्हा सुखी झाला. अंगठी बाजारी निघली पुन्हा मग दुःखी झाला. मग ह्या असे संसारात तुमचं आमचं घड्याळवाल्यासारखंच आपलं बी. हो, चिन्ह बदलून येत असू विठाला मला सांगायचं काय, पावली दुःख आहे महाराज संसारात. पावली दुःख आहे. हा, अज्ञानी माणसाच्या दृष्टीनं पावलाला दुःख आहे. पण ज्ञानोबा काय म्हणतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख असो दुःख येवो, त्या सुख दुःखाला जाणणारा मी स्वतंत्र आहे असा निश्चय करावा माणसाने. काय, त्या सुख दुःखाला जाणणारा मी स्वतंत्र आहे असा निश्चय करा. ज्ञानोबा म्हणले तसा निश्चय मी केला. म्हणले तसा निश्चय मी केला म्हणून मी विधान वापरलं. कोणतं? अभंगाचं पहिलं. आजी संसार आधी संसार सफल झाला गे माय, आधी संसार सफल झाला गे माय. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे. संसार सुफल झाला गे माये. हो, ज्ञानोबा म्हणले आजी संसार सुफल झाला गे माये. हा,
देखील पाय विठोबाचे वस्तिक पत्ता ज्ञानोबरांना संसार होता का महाराज? स्वपन काकांना निवृत्ती दादांना यायला संसारच नव्हता महाराज. तुमचा आमचा संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे महाराज. वास्तविक पाहता त्यांना कशाचा आला संसार? तुमचा आमचा संसार सुफल व्हावा म्हणून घेतलेली भूमिका आहे. हो, आणि ज्ञानोबरा बोलतात आजी संसार सुफल. सुफल शब्द वापरला बघा जिजा. हा, सुफल शब्द काय? काहींचा संसार संपन्न असतो पण सुफल नसतो. काहींचा संसार संपन्न असतो पण सुफल नसतो. काहींचा संसार सुफल असतो पण संपन्न नसतो. काहींचा संसार संपन्नही असतो आणि सुफलही असतो. आणि काहींचा संसार संपन्नही नसतो सुफलही नसतो. महाराज हे नसेल कळलं. सोपं बोलू का? काहींना व्यवहार चांगला कळतो, परमार्थ अजिबात कळत नाही. काहींना परमार्थ चांगला कळतो पण व्यवहार अजिबात कळत नाही. काहींना व्यवहार चांगला कळतो परमार्थ चांगला कळतो. काही बहादर असे व्यवहार कळत नाही परमार्थ कळत नाही. हो, सांगण्याचा मुद्दा आहे काहींचा संसार सुफलही असतो, सुफल असतो पण संपन्न नसतो. काय मी तुम्हाला दोन संसार सांगतो. राजा रावणाचा संसार आणि जगद्गुरु तुकोबारांचा संसार. राजा रावणाचा संसार जिजा हा संपन्न संसार आहे आणि तुकोबारांचा संसार हा सुफल संसार. मला सांगा सिद्धू महाराज, संसार संपन्न असा का सुफल असा? कसा असा? सुफल. काय जे आता ते माझ्या नावचं करून देऊ द्या. चला तुम्हाला सुफल अशी महाराज. किंगरी आली का? लक्ष ठेवायचं. गेले ना? राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे महाराज आणि तुकोबारांचा संसार हा सुफल आहे. राजा रावणाच्या संसारात किती संपन्नता आहे? कोटी घरी जेते शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुम्हाला विश्वास नाही बसायचा. राजा रावणाच्या संसारात एवढी संपन्नता होती महाराज. तुम्ही तिची संपत्ती राजा रावणाकर 39 जशप्या होते. हो, 67 वाळूचे ढंपर होते आणि 23 का काय पेट्रोल पंप होते. पतसंस्थान हे तर विचारूच नका. तुकोबारा त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. पाषाण परीस, भूमी जांबुनद, वंशाचा संबंध, धातयाचा, सोनियाचे पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाडा, राक्षसांचा 80 सहस्त्रजा, सुंदर कामिनी, माझी मुख्य राणी, मंदोदरी, पुत्र पौत्रांचा, लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी, इंद्राणी. अजून एक चरण आहे बघा. आणि त्याचं शेवटचं चरण असते तुका म्हणे ज्याचे देव बांधव. ते पुढचं नाही घ्यायचं आपल्याला. ते आता संपत्ती सांगायची ना. हो, म्हणजे रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केलत्या आणि मग सिंहासनावर जाऊन बसायचा. एवढा थाट होता रावणाचा महाराज संपत्तीच्या दृष्टीनं. आणि ताकदीच्या दृष्टीनं रावण एकटा सोयाबीनचा कटा उचलायचा. आपलं हे एकटा कैलास पर्वत उचलायचा. काय मला बी लयच काम करावं लागतं. आता मी जरा नवीन कशाला कमी पाना प्रगट करू. एवढी ताकद होती. आणि जिजा त्याच्या कुळाचा विचार केला ना, रावण उच्च कुळात जन्माला आले. जातीनं ब्राह्मण होता महाराज रावण. म्हणजे सगळ्याच गोष्टी श्रेष्ठ आहे का नाही रावण? म्हणजे राजा रावणाचा संसार हा संपन्न संसार आहे महाराज. आणि तुकोबारांच्या संसारात काय महाराज? हा, तुकोबारा काय एवढ्या उच्च कुळात जन्माला आलेले नव्हते. तुकोबारांचीच भाषा आहे. भले देवा कुणबी केलो नाही तरी बरं झालं देवा मी कुणबी कुळात जन्माला आलो. म्हणजे एवढ्या काय उच्च कुळात जन्माला आलेले नव्हते. आणि संपत्तीच्या बाबतीत आम्ही सदैव जुळगे जवळ येतात आम्ही सदैव जुळगे जवळ येतात.
मी अनेक वेळा सांगत असतो गायकाकडे 3 गोष्टी असणं महत्वाचं असतं महाराज. आवाज पाहिजे, स्वर पाहिजे आणि त्याची योजना पाहिजे महाराज. हा, आणि ह्या सगळ्याच मंडळीकडे त्या सगळ्याच गोष्टी आहेत. हो, 3 गोष्टी लागतात आणि तिन्हीतली एक नसेल तर नाही मिळ लागत महाराज. एकानं जिथं सुरुवातच भैरवीत केली ते काय झालं टाके गोजी. एका स्टेजवर कार्यक्रम चालू होता जिजा. एका स्टेजवर कार्यक्रम चालू होता आणि त्या स्टेजवर एक बाई सुंदर गायन करीत होती. सुंदर गायन करीत होती. शेजारचा माणूस पलीकडल्याला काय म्हणला त्याच्या शेजारच्याला, कोणी होई बाई, काय म्हशीवानी आवाज यायचा, कोणी बाई. शेजारचा म्हणला माझी बायको. काय आवाज आहे राव, काय आवाज आहे, काय आवाज आहे, गोडवा किती बायको म्हणली ती गप्प. काय गोडवा नाही ना आवाज असा नाही. तू काय म्हणला आधी ते सांग. हा नाही आवाज काय गोडवा आवाजात. हा एक गोडवा आहे. तू म्हणला का नाही. मी म्हण स्वर बराबर नाही म्हणलं, आवाज गोडे, स्वर बराबर नाही. बघा ती कशी चाल लावली त्याला डंबळण पपळ आपलं हे. काय त्याला चाल बराबर नाही म्हणला. काय आवाज चांगला आहे, हा आवाज चांगला आहे मंडळीचा तुमच्या, चाल बराबर. कोणी दिलं संगीत ते मला माय पोरण काय चालेल राव, चाल बी काय राव, नाव ठाला जागा नाही चालेल, एवढी जोरात चाल. हो आवाज चांगला आहे, चाल चांगला आहे म्हणला. मग तू म्हणू लागला काय. नाही म्हणला सगळं चांगलं आहे, शब्द बराबर नाही त्याची रचना पहा ना, शब्द कुठे कसे काय, योजनाच बराबर नाही म्हणला त्याची. कोणी लिहिली कविता ते म्हणला मीच लिहिली. करता काय. हो पुन्हा काय मला माहित नाही. सांगण्याचा मुद्दा आहे माझ्याकडे 3 गोष्टी असा महाराज, यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत. सांगण्याचा मुद्दा आहे तुकोबरांच्या संपत्तीच्या बाबतीत महाराज विचार केला तर आम्ही सदैव जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिक कुत्री घर राखे ते. हो एवढ्या का उच्च कुळात बी नव्हते, संपत्तीच्या बाबतीत काय एवढे श्रेष्ठ नव्हते. पण महाराज रावणाकडे एवढी संपत्ती होती तरी त्याला रात्री नीट झोप लागत नव्हती. का दुसऱ्याची संपत्ती पाहिली की त्याला डोळाच लागत नव्हता. त्याला वाटायचं कधीच माझ्या नावा 7-12 होईल. संपत्तीच्या बाबतीत महाराज हा 80,000 पत्नी असताना सुद्धा सीतामातेकडे दृष्टी गेली महाराज. काय संपन्न, ही संपन्नता नाही महाराज. हा आणि तुकोबारांकडे महाराज काहीच नव्हतं महाराज. हो पण तरी महाराज म्हणतात धन्य म्हणावीन हे लोकी लोकायला म्हणायला लावीन म्हणले. हा त्यांची सरली झाला सुफल व्यापार. हो म्हणायला लावून म्हणले लोकांना. त्याला म्हणतात महाराज सुफल संसार, संसार सुफल असावा. हा आणि रावण म्हणजे काय माणूस नाही हो. रावण ही एक वृत्ती आहे महाराज. रावण ही एक वृत्ती आहे. कीर्तना झोप लागली की समजायचं कुंभकर्ण आला. उठा 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 उठा. हो ही वृत्ती आहे महाराज. असं द्या मला सांगायचं काय, संसार सुफल असावा. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात आजे संसार सुफल झाला गे माये. हो ज्ञानोबा म्हणतात संसार सुफल झाला. पण महाराज आमची शंका आहे, तुम्ही म्हणता संसार सुफल झाला पण संसार नेमकं म्हणायचं कशाला. वा बरोबर, संसार म्हणायचं कशाला. तुम्ही आम्ही कशाला संसार समजतो. घरदार बायको पोरं गुरं ढोरं बरोबर आहे, याला आपण संसार समजतो महाराज. पण शास्त्र याला संसार म्हणत नाही, संत महात्मे याला संसारच म्हणत नाहीत. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम याला संसार म्हणतात. किती वेळा रेल्वे गेली काय भोंग्या वाजलाच होता. नाही मी जिथं रेल्वेने प्रवास केला बरं
इकडे गावाकडे होतो आम्ही रेल्वेनंच याचं बघा पण मी सोडून दिलं हल्ली रेल्वेने येणं का बरं लय परेशान तुम्हाला काय सांगावं जिजा उभा राहायला जागा नव्हती रेल्वेत तरी उभा राहिलो की मधातच एक खरमारवाला कोटानवाला चिकेवाला बिस्लेरवाला पाणी पाऊस ए बिस्लेरी नाही नाही म्हणजे मी इकित नाही बरं तुम्हाला वाटत मी लॉकडाऊन मध्ये हाणलं का नाही तसं एरिया आपलं पाठ होते पाठ मला पण लय अवघडी कधी संसार कशाला म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित पुन्हा पुन्हा जन्मन पुन्हा पुन्हा मरण याला खरा संसार म्हणतात महाराज याला संसार म्हणतात पण ज्ञानोबा म्हणले जिजा आमचा संसार सुफल झाला आजी संसार सुफल झाला गे का माऊली तुमचा जन्म मरण रूपी संसार संपला म्हणले हो संपला का माऊली म्हणल्या एक बोलू का माऊली म्हणले आम्हाला जन्मच नाही जन्म नाही म्हणून संसार नाही मरण नाही आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही म्हणले हो म्हणून आमचा संसार सुफल झाला म्हणले जन्म मरण रूपी जन्म कस काय नाही काय माणसाला जन्म 3 कारणामुळे घ्यावा लागतो सासरवाडीचा मार खाण्यामुळं उधारी चुकण्यामुळं दुकानदाराचे पैसे आपले 3 कारणामुळे जन्म घ्यावा लागतो एक पाप पुण्यामुळं दुसरं वासना आणि तिसरं कर्म पाप पुण्य करोनी जन्म घेणे लागे केले कर्म झाले उपजले मेले 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो पहिलं कारण आहे पाप पुण्यामुळे जन्म घ्यावा लागतो ज्याचा पण ज्ञानोबा म्हणले आम्हाला जन्म घ्यावा लागत नाही जन्म मरण संपलं म्हणले कस काय म्हणले आमच्या जीवनात पाप पण पुण्य राहिलंच नाही म्हणले का आता मुळात संतांच्या ठिकाणी कसं चालू महाराज पापन पुण्य उलट तुका म्हणे पापे जाती संतांच्या तुका म्हणे संतांची जपे पापे जाती उलट त्यांच्या जपन पाप जातात तिथं कशा उलट एक प्रमाणे वसो न शक्य पाप जाय त्रिविध कशाचं पाप आहे महाराज त्यांच्या ठिकाणी पापच नाही ते जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले कुशावर्तात त्यांनी स्नान केल्याच्या नंतर काय भूदेव ब्राह्मण मंडळी समोर होते ते पाण्याच्या वर आले जोग महाराज आल्याच्या नंतर जोग महाराजांना म्हणले हात पुढं करा हातात पाणी घ्या आणि म्हणा म्हणले काय पापोहम पापकर्माणाम पापात्मा पापसंभवा सोडा पाणी खाली काय पापोहम जमायले मला पापोहम पापकर्माणाम पापात्मा पापसंभवा असं म्हणा सोडा जोग महाराज म्हणले जिजा मी म्हणणारच नाही ते ब्राह्मण म्हणले का म्हणणार नाहीत जोग महाराज म्हणले मी माझ्या जीवनात कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला पापच केलं नाही तर म्हणू कशाला म्हणले कशाचं आलं महाराज संतांच्या ठिकाणी पाप त्यांच्या ठिकाणी पाप नसतं जिजा पाप नसतं तसं पुण्य सुद्धा नसतं बरं संतांच्या पुण्य सुद्धा नसतं लागोने दो पाप तुका म्हणे आम्ही झालो अभिरूप लागोने पाप पुण्य लागोने पाप तुका म्हणे आम्ही झालो अभिरूप लागोने पाप पुण्य लागोने दो पाप पुण्यांगा लागोने दो पाप अंगा लागून दो पुण्यांगा लागू पाप नाही पुण्य नाही महाराज तुम्ही म्हणता पुण्य कसं काय हरिपाठातलं दुर्वपद काय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना त्याचा सरळ अर्थ काय तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी गणना या शब्दाचा अर्थ आहे मोजमाप तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा इतकं पुण्य होईन त्याची गणना सुद्धा करता येणार नाही मोजमाप करता येणार असा त्याचा अर्थ आहे बरोबर पण त्याचा असा खरा अर्थ तसा नाही तुम्ही तो का घरी लिहिला का हरिपाठ तसा अर्थ नाही मग तसं नाही मग बोलण्याचा अर्थ त्याचा खरा अर्थ असा आहे तसा बी अर्थ आहे बरं उद्या तुम्ही बंद करतो उद्यापासून हरिपाठ घ्यायचा त्याचा खरा अर्थ असा आहे संतांच्या दृष्टीनं हरिमुख्य माना संत महात्मे म्हणतात हरिमुख्य माना एवढं करू पुण्याची गणना कोण करी हरिमुख्य माना एवढंच पुण्याची गणना कोण करी ते पुण्य बी नाही ते आम्हाला नाही ते पुण्य बी नाही पुण्याची गणना कोण करी म्हणजे संतांचे आम्हाला पुण्य बिन्य काय नको म्हणले हा बी अर्थ आहे बरं रोज घेत जा हरिपाठ
म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे संतांच्या ठिकाणी महाराज पाप नाही आणि पुण्य नाही. मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागतो? पहिलं कारण सांगितलं पाप आणि पुण्य, बरोबर? पहिलं कारण. आता संतांच्या ठिकाणी पाप पुण्यच नाही, पाप पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजे संसार सुफल झाला गे माये. कळलं? पाप पुण्य संपलं. दुसरा जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासना सांगितलं, बरोबर? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. महाराज म्हणले ही वासना सुद्धा आमच्या ठिकाणी राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवर वासना, तुका म्हणे अवघे आवर वासना. आवरिली वासना आता नारायणा दुसऱ्यापासोनी अवघी वासना आवरिली. दुसऱ्यापासून अवघी वासना आवरली. मग ठुली कुठे? आता नारायणा तुमच्या ठिकाणी वासना ठेवली, म्हणजे दुसऱ्यापासून आवरून घेतली. म्हणजे नाही गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान, नाही गोविली वासना. काही मला गाचा ना पुन्हा गाई एवढी असल्या काय आता तुमच्या पुढे गाणं म्हणजे समुद्र पाऊस पाडणे. खरं आहे ना, येत असलं तर माणसानं वळवळ करा. आपल्या त्यातलं गाण्यातलं जमतच नाहीत कशा. असं नाही गोविली वासना, वासनाच राहिली नाही. हे म्हणले माऊली म्हणली वासनाच राहिली नाही महाराज. वासना किती संपा. काप आपण आरती करतो ना, आरती केल्याच्या नंतर कापराची डबी असते पहा. कापराच्या डबीतली आपण एक एक वडी घेतो, आणि एक वेळ अशी ती पूर्ण कापूर संपतो डबीतला, बरोबर? कापूर डबीतला संपला असे तो महाराज. डबीतला कापूर संपल्याच्या नंतर त्या डबीचा वास घेतला तर तुम्हाला कशाचा वास येतो का नाही? महाराज म्हणले तसा वास सुद्धा राहिला नाही पाहिजे. कशाचा? कापराचा नाही, वासनेचा. वासनेचे बीज जळून वासनेचे बीज जळून ओ संत चरणी राजा लागता सखाग. संत चरणी राजा लागता सखाग. जिथं माझा आवाज संपतो तिथून ब्रह्म मार्गाचा खर्जा चालू होतो. कवा पोचावी असं. वासनेचे बीज जळून जाय. हो, वासनाच राहिली नाही म्हणली. हा, वासनाच राहिली नाही. हो, म्हणून मला सांगायचं काय, जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासनेमुळे. पण माऊली म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून
मरण नाही. आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आजे संसार सुफल झाला गे माये. दुसरं कारण कळालं. पहिलं पाप पुण्य, दुसरं वासना, आणि जिचा तिसरं कारण आहे कर्म. जन्म कशामुळे घ्यावा लागतो? कर्म. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले. ज्ञानवराची ओवी पा, आगा कर्मी जे उरावे ती सुखदुःखी फळा यावे, ते भोगावया यावे देहा एका. बरोबर. हा, जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. पण जिजा तुकोबा माऊली म्हणले आमच्या ठिकाणी कर्म पण राहिलं नाही. म्हणजे कर्माचे प्रकार 3 आहेत: संचित, क्रियमान, प्रारब्ध. बरोबर. पण महाराज म्हणले तिन्ही बी राहिले नाही. म्हणले तिन्ही पण राहिले नाही. का संचित कस काय? हा बसते मन अजिता बसते. अहो आई खोकलायची शपथ बस. नाही बरोबर आहे. पण आता जिजा म्हणली नाही, मीच म्हणून टाकतो. हो काय? भक्ता संचित, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. बरोबर आठवलं त्याची जाणी. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. भक्ताला तिन्ही लागत नाही महाराज. हो तुम्ही म्हणता तिन्ही कस काय लागत? संचित, क्रियमान, प्रारब्ध. संचित कस काय लागत नाही? माऊली म्हणले संचित राहिलंच नाही. कस काय? संचित ज्ञानानं नष्ट झालं. म्हणजे ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानानं संचित नष्ट झालं. राहिले 2, क्रियमान, प्रारब्ध. मग क्रियमान म्हणजे चालू कर्म. माऊली म्हणले चालू कर्म पण राहिलं नाही. का? तर आम्ही चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. म्हणले सहज कर्मे ते झाले ब्रह्म. बरोबर. जन नवे शमदम विभूती चरचुनी. वाचे उच्चारी केशव नारायण. झाली संध्या संदेह माझा गेला. क्रियमान राहिलंच नाही. क्रियमान ब्रह्मस्वरूप झालं. म्हणले यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तद्गुरुष्व. ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिनः. ओम सहना भवतु. दुपारीच 2 टाइम हे 2,500 लोक जेवत होते एका टाइमात. म्हणून संकल्प सोडायला. हो महाराज अन्नदान विषय चालू बरं. मला म्हणजे ना असो. मग सांगण्याचा मुद्दा काय? संचित ज्ञानानं नष्ट झालं. जिचा क्रियमान ब्रह्मार्पण केलं. राहिलं कोणतं? प्रारब्ध. जिजा महाराज म्हणले आमच्या ठिकाणी प्रारब्ध सुद्धा राहिलं नाही. कस काय राहिलं नाही? हरे कृपे त्याचा नाश झाला. हरे कृपे त्याचा नाश झाला. हरे कृपे त्याचा नाश. ओ एका जनार्दनी हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीच्या कृपेने त्याचा नाश. म्हणजे मला सांगायचं काय? संचितही नष्ट झालं ज्ञानानं. क्रियमान ब्रह्मार्पण केलं. प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. मग आता कर्म शिल्लक राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून माऊली म्हणले आजे संसार सुफल झाला गे माये. पहिला संसार कळाला कोणता? जन्म मरण हा एक संसार आहे. दुसरा जिचा या शरीराला सुद्धा संसारच म्हणले. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. हो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. पण टाक्य गुरुजी ज्ञानोबा म्हणले हा देवरूपी संसार सुद्धा राहिला नाही. हा सुद्धा आमचा सफल झाला. कस काय सफल झाला? म्हणले देवाबद्दल आम्हाला आसक्तीच राहिली नाही. देव जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. देव जाओ नाही तर राहू म्हणले. आसक्तीच राहिली नाही. आसक्ती नाही म्हणून म्हणजे संसार नाही. आणि संसार नाही ना म्हणून ज्ञानोबा म्हणले आजी संसार सुफल झाला गे माय. तिसरा संसार जिचा अहंकारला सुद्धा संसारच म्हटलं. हो जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. हो कोण अहंकार संसाराचे महाराज. हा संसाराचे आणि सगळ्यात घातक संसार मी तर म्हणतो हाच आहे. अहंकाराचा. हा
आपणच केलंय काय बस 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 हं? हे अहंकार मला सगळ्यात घातक आहे. मी म्हणलं की अहंकार आलाच बरोबर. आणि महाराजांची एका ठिकाणी भाषा आहे. महाराज म्हणले हा तुझा अहंकार रूपी संसार हेच मी नाही म्हणले. हा जर गेला ना म्हणले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, देव झाला तुका म्हणे देव गेला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाऊ दे म्हणे देवाचे माणूस महाराज. हा तिळ मात्र जरी होय अभिमान ऋतू समान भारदेवा. हाच महत्व आणि मार. आणि सगळ्यात मी तर म्हणतो हाच सगळ्यात आधी येतो जिजा. हा त्यातली त्या ज्ञानोबराने अशी याची हे सांगितली जिजा. ज्ञानोबरा एका ठिकाणी म्हणले हा असा तसा नाही येत. गरीब माणसाकडे साध्या सुद्धा माणसाकडे जात नाही म्हणले. हा मग थोडं ज्ञान यावं म्हणले माणसाकडे त्याच्या मागत लागतो म्हणजे नाही मान गुटवत बसतो म्हणले. नवलंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानाचे पाठी पण सज्ञानाचे झोंबे नाना संकटे नाचवी. हा ज्ञान झाले की अहंकार आलाच. हा या ज्ञानाचे लय सांगणार होतो पण आता सांगा सांगा सांगा. विठाला एक जण तिथं काशीत राहिला 12 वर्ष. 12 वर्ष काशीत राहिला. गावाकडे आला का गावाच्या लोकाला म्हणायचा येड्यात काढायचा आपला. हो त्याला म्हणायचा कोणाला काय विचारायचं असलं तर विचारा म्हणला. 12 वर्ष काशीत राहिलो. 12 वर्ष काशीत राहिलो काय विचारत असलं तर विचारा. खेड्यातले आपले येडे लोक कशाला कोणी विचारते तसंच म्हणायचं कोणाला पण. एक दिवशी काय झालं गावात थोडी जरा सभा होती पा. सभा भरली स्टेजवर सगळ्याला खुर्च्या होत्या. एक जण म्हणला यायला द्या एक खुर्ची. 12 वर्ष काशीत राहिली. हो यायला खुर्ची दिली. आणि महाराज त्या सभेमध्ये सगळ्यांना भाषण केलं. सगळ्यांना भाषण केलं आणि संपत आले. एक जण यायला बोलू द्या 2 शब्द. 12 वर्ष काशीत राहिले 2 शब्द बोलू द्या. हा 2 शब्द बोलायला लागला. अण्णा 2 शब्द बोलला शेवटला जाता जाता मला ह्या पाय बघा कोणाला काय विचारायचं असलं तर विचारा बरं. 12 वर्ष काशीत राहिलोय. एक जणानं कोपऱ्यातून बोटवर केलं. अंजिराम म्हणतात म्हणला मला विचारायचं. अंजिराम ये पुढं म्हण. मग तो पुढं आला. इथं नाही कोणी आहे ना तुम्ही नाहीत. मग तारका परिणाम होत असतो तुम्ही नाही. ते पुढं आला. पुढं आल्याच्या नंतर मग तो येऊ लागला ना पुढं जिजा. तेव्हाच त्याला मधले लोक होते ना ते भेटणारे ते त्याला येताना म्हणायचे याला काहीतरी अवघड विचार गाडी. याला काहीतरी अवघड विचार. यानं आलं तसं डोकं पिकिलंय डायरेक्ट. हा जाम तर पिकिलंच डायरेक्ट असं. याला अवघड विचार तसं म्हणला आला पुढं. आता हे आल्याच्या नंतर काशीला राहणारला काय म्हणला विचारा म्हणला होता ना. काशीला राहणाराला म्हणला टप गुळगुळ 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 बट ब्या हे कुठं झालंय सांग. खरंच म्हणाले आई मर यायचे शपथराव खरं. तो म्हणे टप गुळगुळ 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 ब्या हे कुठं झालं सांग. आई हँग झाला तो म्हणे पंचदशीत नाही ज्ञानेश्वरीत कुठंच असेल बाबा हे टप गुळगुळ. ते 12 वर्ष राहिला पण मिळत लागा ना काय करा. लोक खालून वा 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 याला असंच पाहिजे वाटत पाहून होते याला असंच पाहिजे. लय पिकीलं पार डोकं येणं असंच पाहिजे म्हणले तुला. आता काय करावं जाम झाला लागला अपमान व्हायला लोकात. मग काय मारत याच्या उपास याच्यावर गरम झाला. कोणी ज्यानं विचारलं त्याला म्हणे मला नाही टप गुळगुळ पण तू सांग काय ते. मला नाही म्हणला पण तू सांग. ते म्हणला तुम्ही सांगा ना तुम्ही राहिलात ना बा. नाही तूच सांग म्हणला. त्याच्यावर गरम झाला. ते मला काय नाही म्हणला माहिती शिळी मला असू दे म्हणला पण टप गुळगुळ सांग. ते म्हणे काय नाही म्हणला घराच्या मागं कवटीचं झाडे म्हणला माया. त्याला म्हणला घराच्या मागं कवटीचं झाडे कवट झाडावून तुटलं आणि पत्रावर पडलं टप. पत्राच्या नगे गुळगुळ 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 खाली शेळी होती मला. शेळीच्या पाठीत बटकन पडले शेळी आलेली ब्या हे आमच्या घरी झालंय मला.
जमलं काय म्हणजे 3 वाजता चालू 3 वाजता तारीख घ्या म्हणलं ते म्हणले नाही दुसरी बरं बरं म्हणलं बरं 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 आता तुम्ही तर असू द्या आता हो हे अहंकाराचं जिजा असे नवल अहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञानाची पाठी पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी अहंकाराचा विशेष महाराज म्हणून हाच बाजूला जावा महाराज सगळ्याच्या ठिकाणी हेचे महाराज हो सगळ्या आणि लय आता तर लयच पडझड झाली बघा माऊली सांगत असते आपल्या ह्याचे परमार्थ लय झालं आता असू द्या नाही बोलत माझं वय लहान आहे पण चला आडनाव मोठे अहंकार हा संसार आहे महाराज पण ज्ञानोबा म्हणले हा राहिलाच नाही म्हणले अहंकार सुद्धा राहिला नाही म्हणले हो अय तुळशीराम अहंकार रूपी संसार राहिला नाही हा संसार संपला म्हणून माऊली म्हणतात आजी संसार सुफल झाला गे माये हो आमचा हा सुद्धा संसार सुफल झाला आणि शेवटचा संसार आहे जिजा आधी पहिला संसार पाहिला जन्म मरण दुसरा संसार पाहिला या शरीराला संसार म्हटलं तिसरा पाहिला अहंकार आणि चौथा संसार आहे महाराज हे जगत हा संसाराचे महाराज अवघाची संसार अवघाची संसार नाही नाही सोपं कसं घेईन अवघाचे संसार केला ब्रह्मरूप बरोबर विठ्ठल स्वरूप हा महाराज म्हणले हा संसार राहिलाच नाही ब्रह्मरूप केला मग ब्रह्मरूप म्हणजे काय वेदांत शास्त्र सांगते जिजा कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते विचार सागराची भाषा कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते मला सांगा दोरीव सर्प भासला वेदांतानं उदाहरण दिला वेदांत शास्त्रानं दोरीव रज्जूवर तुम्हाला सर्प भासला आणि त्या सर्पाचं ज्ञान झालं तुम्हाला बरोबर तुम्ही बॅटरी आणली पाहिलं तुम्ही म्हणले अरे हा सर्प नाही मग दोरी आहे दोरीचं ज्ञान झालं पण तुम्हाला अगोदर काय दिसला होता सर्प पण बॅटरी आणून पाहिल्याच्या नंतर काय दिसलं दोरीचं ज्ञान झालं मग तुम्हाला ज्ञान झाल्याच्या नंतर जो अगोदर सर्प दिसला होता तो सर्प ज्ञान झाल्याच्या नंतर कुठं गेला ते सांगा बिळात गेला कुठं नेमकं गेला कुठं दिसला तुम्हाला बॅटरी उगाच आणली बॅटरी कसं आणली मग सांगू का रजुवरी भाषे मिथ्या रजुवरी भाषे मिथ्या सर्प रजुवरी भाषे मिथ्या सर्प शुद्धीवरी रजत रज्जूवरी भाषे दिसला होता का नाही दिसला तुम्हाला पण मग गेला कुठं वेदांत शास्त्र सांगतो दोरीव सर्प भासला होता तुम्हाला रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर तो निवृत्त झाला म्हणजे गेला कुठं वेदांत शास्त्र सांगतो कुठंच गेला नाही मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता तर दोरीचं ज्ञान झाल्यामुळं तो दोरी स्वरूपच झाला वेदांत शास्त्र दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता ना तो आता दोरी स्वरूप झाला तसं परमात्म्याच्या अज्ञानामुळे जगत तुम्हाला आम्हाला दिसायलंय पण ज्ञानोबा म्हणले आम्हाला त्याचं ज्ञान झालं
हे जगत नाही झाला प्रपंच आहे परब्रह्म अशी आमची अवस्था झाली म्हणून हे जगत निघून गेलं म्हणले जगत दिसत नाही म्हणून अवघाची संसार सुखाचा किरण आजे संसार सुफल झाला म्हणून हे आम्हाला दिसतच नाही म्हणले म्हणून आमचा संसार सुफल झाला म्हणले हा मुंगी उडाली आकाशी आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवा लाव झाला वांझे वांजे पुत्र मुंगी उडाली आकाश मुंगी आता मला मुंगी आकाशात उडती का हा मुंगीला पंखच नसतात काय असतात बारीक सारी पावसाळ्यात निघायच्या चिलटावणी असू द्या लय बारीक येते आता मला सांगा एक तर मुंगी आकाशात उडतच नाही तिचा बरं उडली तरी सूर्याला गिळीन का सूर्याला शक्यच नाही महाराज हे शक्यच नाही का तस आता बघा मुक्ताबाईंचा मग मुंगी उडाली आकाशात तिने गुळिले सूर्याशी मुक्ताबाई म्हणले हे शक्य नाही कसं तस मुंगी म्हणजे माया आहे सूर्य म्हणजे परमात्मा आहे परमात्म्याच्या स्वरूपावर ही माया मुंगी सारखी आहे परमात्म्याच्या स्वरूपावर ही माया मुंगी सारखी आहे आता मुंगी सारखी माया सूर्यासारख्या परमात्म्याला गेली का हे शक्य आहे का हे जसं शक्य नाही तसं मुक्ताबाई म्हणतात मुंगी उडाली आकाशात तिने गुळिले सूर्याशी हे बी शक्य नाही मुक्ताबाईंना असं सांगायचंय त्यांना सांगायचं ही माया परमात्म्याला काहीच करू शकत नाही म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपावर ही माया मुंगी सारखी मुंगी सारखी म्हणजे नाहीच मुंगी सारखी म्हणजे नाहीच मुक्ताबाई आजात काय वेदांतामध्ये सगळ्यात शेवटचा वाद सांगितला आजातवाद म्हणजे नाही झाला प्रपंच म्हणले हो प्रपंचच झाला नाही म्हणले तसं वेदांत शास्त्राला सांगायचंय तसं मुंगी उडाली आकाशात तिने गेलेले सूर्याशी हे जसं शक्य नाही थोर नव लावा झाला वांझे पुत्र प्रसवला हे जसं शक्य नाही वांझेचा मुलगा पाहायला का नसतोच आज तर तिला वांझ कोण म्हणलं असतं का नाही तसं हे जगत झालंच नाही म्हणले हे जगत झालंच नाही म्हणले तुम्ही म्हणतात ते आम्हाला तर दिसायले हे तर दिसायले काय ह्याच्या जगताच्या बाबतीत बोलत असताना ज्ञानवराची वेपा भगवान म्हणतात या कारणे मी पिता म्हणजे 24 तास पिता नाही पिता म्हणजे वडील बाप या कारणे मी पिता मत ब्रह्म हे माता आपत्य पंडसुता जगदंबरू आणि जगताच्या बाबतीत मायेच्या बाबतीत बोलत असताना भगवान म्हणतात हिला सत म्हणता येत नाही वेदांत शास्त्र सांगताना हिला असतही म्हणता येत नाही मग अनिर्वचनीय शब्द वापरला अनिर्वचनीय म्हणजे याला सतही म्हणतात सत मानाव तर परमात्म्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर माया निघून जाते बरोबर आणि असत मानाव तर प्रतिकेला येईल बरोबर म्हणून हिला सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय शब्द वापरला हो पण ज्ञानोबा म्हणले आमच्या ठिकाणी हे राहिलंच नाही म्हणले काय हे जगतरूपी संसार राहिलाच नाही म्हणून आजी संसार सुफल झाला गे माये कशामुळे झाला देखील पाय विठोबाचे देखील पाय विठोबाचे देखील पाय विठोबाचे देखील पाय आज संसार सफल झाला गे माया आज संसार सफल झाला गे माया आज संसार सुफल झाला गे माया आज संसार सफल झाला गे माया देखील पाय विठोबाचे देखील पाय विठोबाचे देखील पाय विठोबाचे देखील पाय एकेले पाय विठोबाचे तसं स्वराचं कळत पण थोडं चांगलं कर चांगलं बरं झालं कोणीच म्हणत नाही नाही महाराज आता काय वारकरी चालीचं याचं जरा ते आणि काय होतं क्लासिकल नसल्यामुळे थोडं जड जाते विठाल मी अनेक वेळा म्हणत असतो ते आबांच्या चालीत बघा जी झालं गुडशा काय गोड आहेत बघा
म्हणू का म्हणा 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 हो मला वारकरी चालली लय गोड म्हणतो ना रूप पातालोचनी माझी रंगाची विनंती कर जोडी तो कते काळे कर जोडी तो कते काळे तुझ पाहता सामोरे सामोरे तुझ पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया पाया माझ्या चित्ता तुझ्या पाया तुम्ही सनकाधिक संत तुम्ही सनकाधिक संत मनवीता कृपावंत मनवीता कृपावंत एवढ करा उपकार एवढ करा उपकार भाकावे करुण माझे भाकावे करुण विनवा वैकुंठीचा राणा एवढा करा उपकार एवढा करा उपकार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकर पाठवा एवढा करा उपकार एवढा करा उपकार आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवनाला गोमाटे ते करा माझे गोमाटे ते करा माझे लेकुराचे ईद लेकुराचे ईद वाय मावलेचे तीर्थ वाय मावलेचे तीर्थ ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करोनी उचित करोनी उचित प्रेम घाले हृदयात प्रेम घाले क्या बात है हृदयात आलो दान मागायात आलो दान मागायात न धरे उदास माझी पुरवावी आस माझी पुरवावी आस 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 माझी पुरवावी आस ऐका ऐका नारायण ऐका ऐका नारायण माझी परिसा विज्ञापना माझी परिसा विज्ञापना माझी परिसा करुणाचे पायी ठेवी वेळोवेळा टोळी वेग्या नावा त्वारे मज दिन देव तरी क्या बात है एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा म्हातारंग तुझे गुणी मने नामायाचे जाणे मने नामायाचे जाणे मने नामायाचे जाणे भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा 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 मागे होकार तुम्हारे रोकार
घुमाई बार 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 घुमाई आजी संसार सुफल झाला गे माये कशामुळे देखिले पाय विठोबाचे माऊली म्हणतात मी विठोबाचे पाय पाहिले आणि माझा संसार सुफल झाला. काही म्हणतील तिचा आम्ही तर पाहत नाहीत का काय, आम्ही पाहिलेतच ना. आपण पाहतो का नाही विठोबाचे पाय, पाहतोच ना. मग आमचा का सुफल नाही झाला? तर त्याचं उत्तर असे, जसे ज्ञानोबरांनी पाय पाहिले तसे तुम्ही आम्ही थोडेच पाहतो. बरोबर आहे का? मग ज्ञानोबरांनी कसे पाहिले ते तरी सांगा. तर ज्ञानोबरांनी कसे पाय पाहिले त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या तो मज भावा 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 ओ हो तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हो, ज्ञानोबरांनी जसे भगवंताचे पाय पाहिले तसे तुम्ही आम्ही पाहत नाहीत. म्हणून आपला संसार सुफल होत नाही. ज्ञानोबरांचा संसार सुफल झाला कशामुळे? भगवंताचे पाय पाहिले. पण त्यांनी कसे पाहिले? तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तुम्ही आम्ही पाहतो का तसे पाय? आपण म्हणतो नाही, गाडी मज व्हावा, बंगला मज व्हावा, बायको मज व्हावा, लेकर बाळ मज व्हावा, सगळा गोताळा मज व्हावा. म्हणून आपला संसार सुफल होत नाही. बरोबर महाराज. आणि हा नरदेव संसार सुफल करण्यासाठीचे महाराज. हा? हो, हे कुठं बायका पोरे लेकर बाळ कुठे घेऊन बसलात तुम्ही? आणि तुम्ही म्हणता तू तर म्हणलास मला ठेपा बघा. असू द्या, चलतच नाही जिजा मग हेलपाटाच होणार आहे. नाही झोप येत नाही मला कधी. आम्ही येत पाठीमागे काय टाळ्या वाजवा. येरी नाही खरी खोटच. हो, तो मज व्हावा आम्हाला खरंच जन्म मरण संपण्यासाठी. अहो, नामदेवरांचा अभंग आहे बघा. नामदेवराय म्हणतात माणसाला जन्म 9 लाख वेळा जन्म माणसाला पाण्यात घ्यावा लागतो. 84 लाख येऊन येत ना. 9 लाख वेळा जन्म माणसाला पाण्यात घ्यावा लागतो. 11 लाख वेळा जन्म माणसाला किड्यात सरपटणाऱ्या प्राण्यात घ्यावा लागतो. 20 लाख वेळा जन्म माणसाला वृक्षात घ्यावा लागतो. बाबळ, पिंपळ, वड याच्यात घ्यावा लागतो. 30 लाख वेळा जन्म माणसाला प्राण्यात घ्यावा लागतो. वाघ, सिंह, कोल्हा, गाय याच्यामध्ये 30 लाख वेळा जन्म घ्यावा लागतो. 10 लाख वेळा जन्म माणसाला पक्षात घ्यावा लागतो. काही दिवस भाजपमध्ये, काही दिवस काँग्रेसमध्ये, काही दिवस अपक्षात. या पक्षात नाही. हो, कोणत्या पक्षात चिमणी उडाली लगेच इथून परमान असते का? हो, चिमणी, पोपट, नवीनच पोपटा. हो, या पक्षात माणसाला जन्म घ्यावा लागतो. नामदेवराय म्हणले मानवा भितरी हिंडता देशांतरी येणे 84 लक्ष.
अजून सापडला नाही नीट सुमार्ग अजून सापडला नाही अजून कोण गीत केले बापा ते सांग कोण सोयीत केले बापा कोण गीत केले बापा ते सांग केले बापा उठा किती माय बाप कैसी लागली झोप उठा किती माय बाप कैसी बसा टाइम संपलाय हो कसे झोपलात तुम्ही उठा के जे माय बाप कैसे 84 लक्ष योनी फिरत तुम्ही जागे व्हा काय म्हणले आम्ही जागेचे तुम्ही इथं जागेत पण जिथं जागा पाहिजे तिथं जागे नाही बोले 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 जागे बाहेर आतने कैसे घरात घर गुल गेले कैसे घरात घर गुल गेले नो अंधार ना उजळले देव करीतो मीरा वासुदेव करीतो वासुदेव करीतो मीरा वासुदेव करीतो मीरा जागे बाहेर आत निजेले तुम्ही संसारात जागेत आणि परमार्थ झोपलेला आहे जिथं जाग पाहिजे तिथं तुम्ही जागत नाहीत परमार्थ या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी तस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे जिथं मुनी पुरुष म्हणजे संत महात्मे तिथं जागे तिथं तुम्ही आम्ही झोपलेलो हा आणि मग आपण जाग नाहीत आणि हित साधा असं तुम्ही बोलले ना शेवटचं चरण जसं हिताच्या ठिकाणी जिजा जागे नाहीत ना माणसं त्याची 2-3 कारणे आहेत मनुष्य जागे का नाहीत हिताच्या ठिकाणी नाटाच्या अभंगात त्याची 3 कारणं सापडते मनुष्य जागा का नाही मनुष्याला परमार्थाची लाज वाटते म्हणून मनुष्य जागा नाही ऐकिले गायिले गीत धरिली लाज नावडे पुराण बैसले संत केली बहुत धरली लाज सांडिले हित सांड म्हणून जागा नाही पहिलं कारण लाज आहे जिजा दुसरं कारण मनुष्य जागा करत नाही संसाराची आसक्ती संसाराच्या गुरपटून बसला म्हणून जागा नाही नाटाच्याच अभंगात ते येते तो नये आठव काही विसावा तो क्षण एक नाही पडिले अनिके प्रवाही हित ते दिसेची ना हित ते दिसे का म्हणून अनिके प्रवाही पडिले म्हणून हित ते काय दिसे बरोबर अनेक प्रवाहात पडलाय संसार रूपी प्रवाहात पडला मनुष्य म्हणून जागा नाही दुसरं कारण पहिलं लाज दुसरं संसाराची आसक्ती तिसरं मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा का नाही त्याचं तिसरं कारण आहे मनुष्य जिजा आपलं हित आहे ना स्वतःचं हित आहे ना तो दुसऱ्यावर अवलंबून ठेवायला त्याला वाटतंय मोहित मा बाप करीन मै माय करीन मा सासरा करीन हित नाही ठावे जननी जनका 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 लोकिका चारुती
आई ठावे जननी जनका. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे बाप. त्या माय बापाला खरं हित आपलं माहीतच नसतंय महाराज कशाचे म्हणून. हा ते एवढं सांगते 10वीला लौकिका 4 ते एवढं सांगते. पप्या समाजात असा वागला तर लोक तुला चांगलं म्हणतील आणि असा वागला असतो वाईट म्हणतील. एवढंच सांगते. खरं हित त्याला सुद्धा माहित नाही. हा मग खरं हित कोणाला माहित आहे? संतांना. शोधून आले संत हिताहित जगाचे. त्यांची भात्य म्हणले आम्ही हितासाठीच आलो. हो हा त्याची माझे हित करीते सकळ. हे तेच आणि संतच हिताचा रस्ता दाखवतात महाराज. आई बापाला खरं हित माहीत नसतं पोराचं. आणि जीव जागा का नाही हिताच्या ठिकाणी. तू आपलं हित आहे ना आई वडिलावर अवलंबून ठेवायला, दुसऱ्यावर अवलंबून ठेवायला, म्हणून तू हिताच्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना खरं हित कळत नाही. नाटाच्या भागात महाराज म्हणतात माझे स्वहित कोणी काहीच न करीती मी सज्जन तव सुखाची नेणती कोणी. मुद्दा एवढा माझे स्वहित नेणती कोणी तरी तो त्याच्या अवलंबून ठेवायला. म्हणून मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा नाही. असो मला सांगण्याचा माझा मुद्दा हा चालू होता की काय चालू होता तुलाच माहित. हो सांगण्यात हे मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा का राहू शकत नाही. कारण की त्याला एवढी आसक्ती आहे. लाज वाटती परमार्थाची संसाराची आसक्ती सांगत होतो. तो दुसऱ्यावर हित अवलंबून ठेवू शकतो. जागा नसल्यामुळे फिरतो. बोलो बोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजळले गा. म्हणून हिताच्या ठिकाणी जागा नसल्यामुळे फिरायला. म्हणून म्हणतात उठा की जी माय बाप कशी लागली झोप. हा म्हणून जागं व्हायचंय. आणि काय करायचे तर विठोबाचे पाय पाहायचे. संसार सुफल करायचा आहे ना तर विठोबाचे पाय पाहायचे. कसे पाहायचे? जसे ज्ञानोबरांनी पाहिले तसे पाहायचे. ज्ञानोबरांनी कसे पाहिले? तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण ज्ञानोबरा हे तुम्हाला सांगितलं कोणी? अभंगाचं शेवट. बाप रखवा देवी नवी संग सर्वता. 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 निवृत्तीन तत्वता सांगितले. निवृत्तीन तत्वता सांगितले. तो मत व्हावा तो मत व्हावा. क्या बात है. तो मत व्हावा तो मत व्हावा. निवृत्तीन तत्वता सांगितले. निवृत्तीन तत्वता सांगितले. तो मत व्हावा तो मत व्हावा. तो मत बाप रोकमा देवरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली. माझ्या श्रीगुरूंनी मला खून सांगितली आणि म्हणले त्या चरणाला विसरू नको. न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली.